समुद्र पार होऊन एक कॉल आला. तुमचं अभिनंदन केलं आहे तुमच्या सहकार्याने. महेश बोबडे यांनी पहिला सामना जिंकल्याबद्दल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. खरोखरच त्यांचा आनंद तुम्ही द्विगुणित केला आहे. त्याबद्दल तुमचे माजी संघनायक आणि माजी कर्णधार तुम्हाला खरोखरच आजच्या या दादा चषक 2024 दरम्यान खरोखरच मिस करतायत. पाणेरी संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आपल्या खेळाडूंची नावं अपरिचित असल्यामुळे आम्हास व्यत्यय निर्माण होऊ शकतो. याचं तुम्ही सर्व खेळाडू आणि संघनायकांनी नोंद घ्या. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय दादा चषक 2024चं हे पर्व पहिलं. आणि आत्ताच्या सामन्यादरम्यान आमच्या समोर समालोचनाची साथ आम्हास लाभणार आहे ते प्रवीणजी महाराजांच्या साथीने आम्हाला समालोचनाचा योग मिळाला आहे. खरोखरच आम्ही किती भाग्यवान आहोत या स्पर्धेदरम्यान आजच्या क्षणाला दिसून येतं. आणि खरोखरच आत्ताच आवाज साता समुद्र पलीकडून पोचवला आणि त्या हर्षाला खरोखरच ईर्षेला हर्षामध्ये बदल घडवून आणणारा गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज रुपेश केसरकर याने मात्र खरोखरच एक अचंबित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती त्रिपाळीची तो होतोय तो शैलेश. बॅक टू दी पॅव्हिलियन. महाराज खरोखरच तुम्हाला आजच्या या सोहळ्यादरम्यान नक्की सांगू इच्छिन विजय बॅक टू दी पॅव्हिलियन. विजय माघारी परततोय. तुम्ही कित्येकदा तुमच्या या संघासोबत खरोखरच समालोचनाची धुरा निभावली आहात. परंतु आता साता समुद्राहून त्यांना एक मॅसेज आला श्रीकृष्ण गावडी संघाला आणि त्या प्रोत्साहन देणाऱ्या मॅसेजचं परिवर्तन त्याने आपल्या खेळातून कसं केलंय याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिल्या बॉलवरती विकेट आली. विकेटनंतर आत्मविश्वास जरूर वाढला असेल कारण की एक संघाचा महत्त्वाचा फलंदाज बाद केला. विजेच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय. हॅलो चेक. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक अप्रतिम चेंडू हाताळलाय. पण सुरुवातीचे 3 बॉल मात्र आता दर्जेदार राहिलेत. काय सांगाल सर? या अगोदर पानेरी संघानं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुठल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर एका हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये एकही धाव निघालेली नाही. खरोखरच महाराज मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिन मोठ्या स्पर्धा खेळत असताना आपण नक्कीच मोठा खेळ करावा हा असं प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. परंतु गोलंदाज असो की फलंदाज असो पहिल्या चेंडूपासून किंवा गोलंदाजी हाताळताना पहिला चेंडू किंवा पहिल्या चेंडूवरती प्रहारी फटका फलंदाजाचा प्रयत्न असतो. परंतु जो दबावतंत्र आपण मर्यादित षटकाचे सामने खेळत असतो त्यावेळेला जो प्रथमतः दबावतंत्राचा वापर करतो ते अविरत खरोखर प्रयत्नशील राहतो. तो कायम यशाची वाट चाकून जातो. हेही आम्हाला कित्येकदा पाहायला मिळालं आहे. पण सुरुवातीचे 4 बॉल मात्र गोलंदाजीचे राहिले. तिथून पुढे मात्र शैलेशला आपले इरादे स्पष्ट करावे लागतील कारण की दादा चषक या स्पर्धेमध्ये जर दादागिरी दाखवायची असेल तर तुमच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित, षटकार चौकार येणं अपेक्षित असेल. टीम पानेरी 11 पानेरी संघाचा डगआउट जर पाहिलं तर आता मात्र स्मशान शांतता इथे पसरले डगआउटमध्ये कारण की आतापर्यंत खातं उघडलेलं नाही. निर्धाव बॉल सातत्याने हाताळत असताना गोलंदाज रुपेश एक चांगली सुरुवात इथे करून दिली टीम गावडी या संघाला. ज्या पद्धतीने आपण सांगितलं की साता समुद्रापारून एक संदेश आला आणि त्या संदेशानंतर आत्मविश्वास वाढला. आत्मविश्वास काय असतो हे मात्र दाखवत असताना रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू परंतु शैलेशने दिले प्रत्युत्तर. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पार. शैलेशच्या बॅटमधून केलाय प्रहार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. डीजे
5 बॉलचा खेळ संपलाय. आता मात्र दबाव जुगारून कुठेतरी बॅटिंग करत असताना शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस शेवटचा बॉल निर्णायक राहील आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर 6 रन धाव फलकावरती. त्याचबरोबर दीपक पाटील एलुरकर यांचं शुभागमन, एक दिलदार व्यक्तिमत्व शाहूवाडी तालुक्यातील, त्यांचं शुभागमन झाले. त्यांचा त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील एक नामवंत आणि या क्रिकेटच्या तख्तावरती खरोखरच अग्रगण्य ठरणारं नाव आपण पाहतो कायम. त्यांचा सन्मान केला जातोय. मासवडे गावचे सुपुत्र अनिल पाटील यांचा सुहास जोरे साहेबांच्या शुभ हस्ते मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद डीजे. आणि दुर्वा स्पोर्टचे सर्वेसर्वा अनिल पाटील खरोखरच एक आपल्या विभागातील तरुणांना आकर्षण निर्माण करून त्यांच्यासाठी नवीन, आणि आत्ता मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला माघारी परतावं लागतं. महाराज खरोखरच ज्या वेळेला संघाला गळती लागते ना, त्यावेळेला शैलेशने पुरेपूर प्रयत्न केला होता दबाव तंत्राला जुगारून की मी माझा नैसर्गिक खेळ करेल, मी माझ्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील. परंतु काहीसं नर्वस होऊन शैलेश माघारी परततोय. शैलेशीची जागा घेण्यासाठी विजय येतोय. तर तुम्ही शौकीनबद्दल काय सांगाल? तर नक्कीच विजय लाड आलाय आणि सुफियान मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर येईल ते पहा. अगदी नजाकत बारा स्ट्रोक केलाय. बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव डायरेक्ट थ्रो इथे केला जातो. क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब इथे आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या 8 या आकड्यावरती 8 धावा. खरोखरच महाराज आपण पाहिलं या सामन्या अगोदर सुफियाननं मुख्य व्यासपीठावरील मान्यवरांची मनं जिंकली. बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावरती झाला. परंतु त्या वर्षावाचं परिवर्तन आपल्या यावेळेस खेळात पाहिजे मात्र पटका इथे बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. एकच धाव तिथे आले. संघाची धाव संख्या 1 ने वाढले. धाव संख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 धावा धाव फलकावरती लागले गेले. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर रुपेशने चांगली गोलंदाजी, फक्त 6 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट विजय पवारला माघारी धाडलं. आणि आता आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय तो अनिकेत केळसकर उर्फ बंटी केळसकर. यावेळेस अगदी फलंदाजाच्या बॅटमधून निघालेला स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून बॉल सीमारेषा पार. नशिबाचा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. टीम पानेरी 11 पानेरी संघासाठी 6 धावा स्कोरबोर्ड वरती वाढल्या जातील. संघाची धाव संख्या 15 या आकड्यावरती. 15 धावा सुफियानच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आता मात्र या टीम कडून आता सुफियानकडून मोठ्या अपेक्षा केल्या जातील, कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ राहिला होता सुफियानचा. 15 धावा. यावेळेस फार रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केलाय परंतु फारसं यश आलेलं नाही. एक सिंगल आले. संघाची धावसंख्या लेगबायच्या स्वरूपामध्ये 16 धावा. त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील एक अग्रगण्य ठरणारं नाव, कायम तरुणांच्या पाठीशी खरोखरच एक मायेचा हात पाठीवरून फिरवणारं व्यक्तिमत्व, येलूरगावचे सुपुत्र अनिल पाटील बाही. खरोखरच आपल्या तरुणांना कायम मार्गदर्शकाची भूमिका निभावणारं, तरुणांच्या दिशेला वाव मिळवून देणारं व्यक्तिमत्व यांचा सुरेश लांबोरे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. तर या बॉल वरती षटकार आलाय. सुफियानच्या बॅटमधून हा विजय लाडच्या बॅटमधून हा पॉवरफुल स्ट्रोक आलाय. षटकार आलाय. षटकारानंतर टीमची धाव संख्या 22 या आकड्यावरती. पण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला परंतु स्वतःचा बॉडी बॅलन्स सावरता आला नाही आणि सीमारेषे बाहेर मात्र बॉल अडवला गेला. पंचांचा इशारा. 6 धावा. षटकार 22 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा खरोखरच या खिलाडू वृत्तीचं संदीप चाळके यांचा सन्मान केला जातोय. शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचं एक आदरणीय व्यक्तिमत्व, आपल्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी परिपूर्णता असणारा हा खेळाडू आणि खरोखरच
सर्वांचा लडका संदीप चाळके, आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आयोजन संयोजन आणि सर्व मित्र परिवाराकडून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सुफियान वरती कुठेतरी बक्षिसाचा वर्षा होत असताना सुफियान आपल्या बॅटच्या साह्याने फारसं काही करू शकला नाही, कारण की एक षटकार जरूर आला, परंतु सुफियान माघारी परतोय. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये. मंगेशने पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केले. पहिल्या बॉलवरती विकेट आले. अजून देखील 5 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. या बॉलवरती पहा काय घडलं जाते. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. पानेरी संघाला मात्र आवश्यकता अशा धाब्यांची. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. दादा चषक 2024 या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय कलंदर मोहम्मद कुरेशी साहेबांच्या माध्यमातून या ही स्पर्धा साकारण्यात आली. ही संकल्पना त्यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे. आज यावेळेस पाच समोरच्या दिशेत चांगला फटका केलाय. बॉल चाललाय, वन बाउन्स, चेंडू होईल फरार. मिळतील धाबा 4. संतोषच्या बाटमधून येतो हा दर्जेदार चौकार. 27 धाबा. सर काय सांगाल, सुरुवातीच्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुफियान आणि विजय यांनी 2 षटकार खेचले आणि आता मात्र 27 वरती संघ जाऊन पोहोचलाय. थँक्यू डीजे. 27 धावा अजून देखील या षटकातील 4 बॉलचा संतोष झोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने पानेरी संघाकडून चांगला खेळ राहिलाय आणि आज मात्र जर पाहिलं तर जबाबदारी ते संतोष झोरेवरती आहे. टीम अडचणीमध्ये असताना या खेळाडूवरती मात्र विश्वास दाखवला. स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करत असतात. आज एक मोठा मंच आणि या मोठ्या मंचावरती मात्र स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी इथे चालून आले संतोष यांच्या जवळ. यावेळेस पहा खोलो टप्प्याचा बॉल, यावरती फारसं काही करू शकले नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉलची समाप्ती. अगदी आत्मविश्वास जरूर हवा, परंतु अति आत्मविश्वास हा देखील प्रगतीला मारक ठरत असतो आणि तेच घडलंय की काय इथे पानेरी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल आतापर्यंत खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर, परंतु टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही संतोष झोरेच्या बॅटमधून. मिस टायमिंग स्ट्रोक आलाय. पहा विकेट किपर एंडला इथे फेकी केली जाते. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. विजय लाड यांनी चपळाई दाखवली, परंतु संतोष झोरे कुठेतरी लक्ष नव्हतं आणि याचाच फायदा मात्र इथे घेतलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 28 या आकड्यावरती. आता शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आणि 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. रहीम मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल मात्र रहीम यांच्यासाठी निर्णायक असतील, कारण की या 2 बॉलवरती जर 2 मोठे बिग हिट आले तर मात्र एक फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. यावेळेस पार रहीम आलेत आणि आले मात्र इथे अप्रतिम कॅच इथे पकडले. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल इथे टिपला जातोय. फलंदाज रहीम बाद झालेत. अप्रतिम झेल. खरोखरच रोहन वरेकर याचं कौतुक करावं लागेल, कारण महेश बोबडे आणि त्यांचं ब्रिगेड आता त्यांच्या अनुपस्थित खेळताना पाहतोय आपण. रोहन असेल, बंटी केळसकर स्वयं या संघाची धुरा निभावताना आपण पाहिलं. परंतु या अगोदरच्या चेंडूवरती कुठेतरी एक झेल सुटला, परंतु त्याचा खरोखरच पुनरुत्ती त्या दुसऱ्या झेलने त्याने करून दिली. रोहननं आपली कमी कुठे वाचू दिली नाही. बॅक टू बॅक विकेटचं पतन होताना पानेरी संघ पाहायला मिळतोय.
शेवटच्या बॉल वरती मात्र फटका फसला आहे, परंतु कॅच देखील फसली जाते. 2 धावा इथे आल्या, तिसरीचा इथे प्रयत्न केला जाईल. प्रदीप पवार वेगाने धावतोय, रनआउटची संधी आणि रनआउटची संधी देखील हुकली जाते. शेवटच्या बॉलवरती आलेल्या 3 धावा किती महत्वाच्या असतील दुसऱ्या डावामध्ये हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. आता येणाऱ्या 18 बॉलांनी करायच्या आहेत 32 धावा. 32 धावांचं लक्ष्य आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तिथे टॉस का बॉस या मंचावरती जोडले जातील शैलीजी जाधव सर. चाळकेवाडी संघ आणि माळसवडे संघ या 2 संघामध्ये दुसऱ्या फेरीतील ही लढत. चाळकेवाडी संघ आणि माळसवडे संघ. टॉस या ठिकाणी केला जाईल. आपण स्पर्धा पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी श्री निनाई विठलाई क्रिकेट क्लब करुंगळे देऊळवाडी आयोजित स्वर्गीय मोहम्मद कासम खुरेशी माजी पोलीस पाटील धनगरवाडी यांच्या स्मरणार्थ दादा चषक 2024चा पर्व दिवस पहिला आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते ते आपल्या तालुक्याला खरोखरच मी या अगोदरही सांगू इच्छित होतो. या अगोदरही कित्येकदा त्याचा नामोल्लेख केला. तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला एक संजीवनी देणारं व्यक्तिमत्व, तरुण वर्गाला नवीन दिशा, नवीन प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारं, व्यावसायिक स्वरूप निर्माण करून देणारं, आपल्या खेळाडूंचा ध्येय मनोबल वाढवणारी ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीस यापुढेही असणार आहे. पर्व पहिलं असलं तरी त्या खरोखरच दानशूर व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे अर्थात कलंदर मोहम्मद खुरेशी, तुमचे आमचे लाडके समीरभाई. त्यांच्या समवेत आपण कित्येकदा पाहत आलो आहे. मोहम्मद मिया डांगे असतील, त्यांच्या संघाचं प्रतिनिधित्व करताना त्यांना साथ देणारं आपले हनीफभाई पनाळकर असतील, त्याचबरोबर आदी मान्यवर. आणि या खरोखरच धनगरवाडी गावच्या रहिवाशांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण तरुणांच्या व्यासपीठावरती आपण जाऊन त्यांना शुभाशीर्वाद द्यावेत, त्यांचा खेळ मनमुराद पाहावा, यासाठी कायम अग्रगण्य ठरणारं आपल्या शाहूवाडी तालुक्यातील एकमेव गाव म्हटलं तरी हरकत नाही. हेही या क्षणाला मी नक्कीच सांगून जाईल. यानंतरची नाणेफेकी होणार आहे माळसोडे वर्सेस चाळकेवाडी दरम्यान. त्याचबरोबर आत्ताच आगमन झालेलं व्यक्तिमत्व नईमबाई परांडे यांचंही आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. विद्यमान नाणेफेकी होत्या कल्पतरू चाळकेवाडी आणि माळसवडे संघादरम्यान आणि आदरणीय रामजान कोळेकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आता टॉस की बॉस या मंचावर होतोय. मी आदरणीय रमजान कोळेकर साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते विद्यमान सामना आपण पाहतोय. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत कल्पतरू चाळकेवाडी वर्सेस मासवडे दरम्यान आणि रमजान कोळेकर साहेबांच्या शुभ हस्ते होते. आणि
कल्पतरू चाळकेवाडी संघ नाणेफेकी जिंकलेला आहे. मी आप्पा तुम्हाला विनंती करेल की सकाळच्या सत्रापासून आपण एक सुंदर नियोजन आणि खरोखरच एका क्रिकेटला संजीवनी देणाऱ्या होतकरू तरुणांनी केलेलं नियोजन आयोजन आपण आतापर्यंत सर्व ठिकाणी स्पर्धा पाहता खेळता, परंतु या स्पर्धेदरम्यान तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्ही प्रथम शाहूवाडी तालुक्याचं असोसिएशनचं मी आभार मानतो आम्हाला इथे चान्स दिल्याबद्दल. खास करून प्रशांत पाटील साहेबांनी आम्हाला इथं चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता तुम्ही नाणेफेकी जिंकलेला आहात, तर तुमचा या पुढील खेळाचा खरोखरच काय वेव असणार आहे? तुम्ही कोणत्या अँगलनी, म्हणजे तुम्ही आता प्रथम क्षेत्ररक्षण बॉल फर्स्ट चॉईस केलं आहे, तर तुमचा या पुढील तुमचं नियोजन काय असणार आहे? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. खरोखरच आप्पा, मी लास्ट संडेला तुमचा खेळ पाहिला होता घनसोलीमध्ये. तिथेही तुम्ही त्या स्पर्धेचे मानकरी ठरला होतात आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर मी मासवडे संघाच्या संगणकाला विनंती करतो की आत्ताच्या पहिल्या सत्रातील आपण सामना विजयी झालात. तुमचा जास्त अंकुश राकेशकडे होता, राकेश, अनिल, बरेचसे तुमचे खेळाडू, परंतु प्रामुख्याने तुमचं लक्ष राकेशकडे होतं, परंतु निसटता विजय तुमच्या दिशेने पलटला. पण या पुढची तुमची रचना काय असणार आहे या सामन्यादरम्यानची, या नंतरच्या होणाऱ्या सामन्यादरम्यानची? प्रथमतः आम्हाला आता टॉस म्हणजे एक नशिबाचा कौल असतो शेवटी, ते जे येईल ते स्वीकारावं लागतंच. आम्ही मोठी धावसंख्या उभारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. वेल डन. खरोखरच तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षाकडे वळतोय या सामन्यादरम्यान. आठ धावा धावफलकावरती लागले गेल्या. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यावेळेस पानेरी संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस धावा फक्त आल्या 6. इथे मात्र फुल लेनचा बॉल, फुल टॉस बॉल आणि फुल लेनला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाही. रहीम यांच्यावरती रहम केलेला नाही. आता बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6. षटकार, या षटकारानंतर संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. या डीजे तर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत एक चौकार, एक षटकार आलाय. षटक थोडस महागडं ठरलं इथे. यावेळेस पा चांगला स्ट्रोक. आता पुन्हा एकदा बॉल चालला गॅप मधून निघून, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करेल. या बॉलवरती धावा आल्या आतापर्यंत 3 धावा. पहिले षटक संपले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या रहीम यांच्या षटकामध्ये. षटक मागडं ठरले. आता मात्र 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 15ची गरज. पा कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर आपण कुठेतरी वाटलं होतं ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचेल, परंतु आता जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम इथे वरचं ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 15ची अजून देखील गरज विजयासाठी. षटक क्रमांक 2 मध्ये सुफियानला आणलं गेले. थँक्यू डीजे. आता सुफियान आलाय स्ट्रायकर एंडला. फलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये आता 15ची गरज. आता सामना जर पाहिला तर कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे झुकलाय. गावडी संघानं जर पाहिलं तर या सामन्यामध्ये यावेळेस पहा सुफियान आपल्या पहिल्या बॉलवरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. टीम अडचणीमध्ये ज्या वेळेस त्या वेळेस मात्र सुफियान नावाचा ट्रम्प कार्ड वापरले गेले आणि सुफियानने मात्र या अडचणीमधून बाहेर काढलंय. महत्वाची विकेट. या अगोदरच्या मॅचचा हिरो आता मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज हितेश.
त्याचबरोबर बारसकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मोहम्मद मिया डांगे साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान, अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा स्वागत सन्मान करणं ही संस्कृती कोल्हापूर जिल्ह्याची, त्यानंतर शाहूवाडी तालुक्याची इथे जपली जाते. मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचा आपुलकीचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. यावेळेस पाच सुपियांचं क्षेत्ररक्षण जर आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही, परंतु बॅकअप त्या ठिकाणी खरा पाहायला मिळाला. जी एक एक धाव वाचवण्यासाठी सुपियाने प्रयत्न केला तिथे मात्र संतोष शैलेश मात्र चुकी करतोय. क्रिकेटमध्ये फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. सुपियाने ज्यावेळेस छलांग लगावली फिटनेस तसा होता, परंतु शैलेश जर पाहिला तर 80 वजनी गटाचा पैलवान आहे, त्यामुळे उडी घेणं सहसा त्याला जमलं नाही आणि तिथे मात्र धाव इथे कंप्लीट केली जाते. यावेळेस चांगली गोलंदाजी सुफियांच्या माध्यमातून एक एक बॉल अगदी महत्त्वाचे. त्याचबरोबर विलासजी वारंग साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. 3 बॉल आतापर्यंत खेळ संपला. 3 बॉलमध्ये सुफियानने खर्च केल्या फक्त 2 धाव. चांगली गोलंदाजी आणि सुफियानचे फॅन फॉलोअर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर संपूर्ण धनगरवाडीमधील जो प्रेक्षक वर्ग आहे तो सुफियानचा फिदा झालाय, कारण की आजच्या सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर इथे पाहता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाकडून सुफियानच्या गोलंदाजीवरती कोणतीही रिक्स घेतली जात नाही. रनआउटची संधी ओपा, काय फेकी खराब इथे संतोष झोरे चुकी करताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जर पाहिलं तर शैलेश असेल संतोष असेल प्रेशर कुठेतरी झेलू शकत नाहीत हे खेळाडू आणि या प्रेशरमध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. आता 8 बॉलमध्ये 12 धावाची गरज. सामना अजून संपलेला नाही, कारण की जय आणि पराजय अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाणार का ही चर्चा मात्र जरूर केली जाऊ शकते. रनवेवरती काहीतरी व्यत्यय आल्याने गोलंदाज स्वतः सुफियान, कारण की जे डोक्यामध्ये चाललंय ते कृतीमध्ये आणायचं आहे आणि त्यासाठी मात्र द्विधा मनस्थिती निर्माण झाली आणि स्वतः थांबले. आता उर्वरित 2 बॉलचा अजून देखील या षटकात खेळ शिल्लक आहे. सुफियान पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस शपरून घेण्याचा प्रयत्न, परंतु अगोदरच हेरलं होतं गोलंदाज सुफियान यांनी आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. आता 7 चेंडू आणि 12 धावाची गरज. मॅच मात्र प्रेशराईज बनवले. ते सुफियानची गोलंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोरदार व्हायला हरकत नाही. आज सुफियान मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि सुफियानसाठी या गोलंदाजीसाठी कॅश प्राइज या ठिकाणी जरूर आलंय. शेवटचा बॉल शिल्लक. पाच 7 चेंडू आणि 12 धावा. इथून पुढे मात्र यावेळेस एकच धाव इथे घेतली जाते. थोडासा फंबलिंग झाला, परंतु शेवटच्या बॉलवर त्याला 1 धावा. आता 6 चेंडू आणि 11 धावा. घायल तो या हर परिंदा है, लेकिन फिर से जो उड सका वही जिंदा है. सुरुवातीला वाटलं होतं कुठेतरी पानेरी संघासाठी ही मॅच जड जाते, परंतु सुफियानचं षटक आत्मविश्वास वाढवणार, सुफियानचं षटक आशा देणार, सुफियानचं षटक कॉन्फिडन्स देणार. आता शेवटचे 6 बॉल आणि करायचे आहेत त्या 11 धावा. राज कुरेशी यांच्या माध्यमातून सुफियानसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आले. सातत्याने जर पाहिलं तर साहेबांनी सकाळपासून सुफियानवरती बक्षिसांचा वर्षाव केलाय. सुफियानवरती प्रेम या ठिकाणी दाखवले आणि खऱ्या अर्थाने हे मित्रांनो प्रेम नाही तर तुमच्याबद्दलची आपुलकी या ठिकाणी दाखवले. आता शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजीसाठी वय वर्ष 16 वर्षाचा खेळाडू. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना ज्यावेळेस केली त्यांचं वय वर्ष 16 होतं आणि 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. आता मात्र आपल्या संघाला तारण्यासाठी युवराज झाला, त्याचं वय देखील 16 आहे. संघाची जबाबदारी, एकदा का तुमच्या खांद्याला जबाबदारी पेलायची सवय लागली तर खांदे आपोआप मजबूत होतात. इथे खांदे मजबूत करण्यासाठी यंग टॅलेंटला वापरलंय. 6 बॉल आणि करायच्या आहेत त्या 11 धावा. 6-11. पानेरी की गावडी, गावडी की पानेरी. महत्वाची मॅच, निर्णायक सामना.
आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. तिथे 6 बॉल आणि 11 धावांची गरज. डिओर डायची मॅच पहा. पहिल्या बॉलवरती काय घडलं जातंय? पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल. पहिला बॉल इथे नो बॉल आला. इथे 1 धाव बॉल येतात. 6 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता. पंचांशी जास्त वादविवाद करत बसू नका प्लीज. अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल, याची नोंद घ्या. सहा बॉल मध्ये आता 10 धावांची गरज. बॉल तर अतिशय खूप चांगला होता, परंतु काहीतरी क्रिकेटचे नियम आहेत आणि त्या नियमांची पूर्तता तुम्हाला करावी लागते. 6 बॉल 10 ची गरज. आता एक नशिबाची धाव मात्र गावडी संघाच्या धावफलकावरती लागली जाते. 6 बॉल 10 धावा. युवराज चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला पुन्हा एकदा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू करूया. यावेळेस पहा फटका फसला. इथे बॉल हवेत. प्रेशराइज मॅच मध्ये आता मात्र कॅच ड्रॉप. अनेक वेळा हा प्रकार घडलाय. ज्या ज्या वेळेस रहीम यांच्यावरती प्रेशर आले त्या त्यावेळेस असं खराब क्षेत्ररक्षण, आणि इथे देखील तेच घडलंय. आता या बॉलवरती 2 धावा आल्या. 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. रहीम यांची ही कॅच किती महत्वाची ठरणार? या अगोदरच्या आठवड्यामध्ये अशीच काहीशी कॅच जर पाहिली तर दाडोली संघासमोर खेळत असताना रहीम यांच्याकडून सुटली होती आणि तिथून पुढे सामन्याला कलाटणी मिळाली होती, आणि इथे मात्र तेच घडले. आता 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. 5 बॉल 8 धावांची गरज. युवराज मात्र स्वतःवरती विश्वास ठेवलाय, कारण की यावेळेस पहा काय गोलंदाजी लाजवाब. यंग टॅलेंटने आपलं दाखवलं टॅलेंट, आणि आपल्या संघाला महत्वाच्या क्षणी मात्र एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. जर या अगोदरची झेल झाली असती तर कुठेतरी सामना अजून प्रेशर मध्ये आला असता, परंतु इथे मात्र आता 4 चेंडू 8 धावा. या मॅच मध्ये हार मानायला कुणी तयार नाही. या मॅच मध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम देखील आपलं 100% योगदान द्यायला तयार, आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ युवराज वरती मात्र विश्वास दाखवलाय. सुरुवातीचे चेंडू खूप दर्जेदार राहिले, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ तितकीशी लाभली नाही. परंतु आता 4 बॉल आणि करायच्या आहेत त्या 8 धावा. दादा चषक 2024 या मॅच मध्ये कोणता संघ या ठिकाणी दादागिरी करणार? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूंना क्षेत्ररक्षण करत असताना 100% योगदान दिलंय तर रोहन वरेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 8 धावांची गरज. रोहन आणि हितेश. यावेळेस 5 चांगला शोक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक विजय लाड. वेगात फेकी केली जाते. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी उशिरा होते. 2 धावा आले. आता 3 बॉल आणि 6 धावांची गरज. 5 सुफियान सर्व सूत्र हलवताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटच्या पाठीमागून तो सांगतोय मॅच अजून संपलेली नाही, कारण की आम्ही अजून जिंकलेलो नाही. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. यशांच्या पाठीमागून पहा, जिंकल्यानंतर तुमच्या पाठीवरती कौतुकाचे थाप देणारे अनेक जण असतात, परंतु जिंकण्या अगोदर तुम्हाला साथ देणारे महत्वाचे असतात, आणि हे साथ देत असताना मात्र सुफियान आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 6 धावांची गरज. सामना स्पीडअप करा, कारण की मित्रांनो वेळ कुणासाठी थांबत नाही, आणि आपण देखील कुणासाठी थांबू नका. ही एक मॅच म्हणजे फायनल नाही, तर आयोजक कमिटीला अनेक मॅचेस या ठिकाणी खेळवायच्या आहेत. 3 बॉल आणि 6 धावांची गरज. या बॉलवरती पहा काय घडलं जातंय. प्रेशर 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 आणि प्रेशर मध्ये ते मात्र वाईट बॉलचा इशारा. 3 ला 5. कधी पानेरी तर कधी गावडी, कधी गावडी तर कधी पानेरी. अगदी काट्याप्रमाणे सातत्याने ते मॅच इथे बदलते. रोहन वरेकर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. टीम जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज. या मॅच मध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. दादा चषक आजच्या दिवसातील हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक मात्र या मॅच कडे लक्ष लावून आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण मैदान इथे शांततामय झालंय.
या बॉल वरती पहा काय घडलं जाते. ओ माय गॉड, इथे आलाय डॉट बॉल. आता युवराज साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. काय बॉलिंग करतोय 16 वर्षाचा मुलगा. जिथे मोबाईल वरती गेम खेळण्यामध्ये व्यस्त असणारी पिढी आणि त्याच्यामध्ये हा 16 वर्षाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. लाजवाब एफर्ट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करेन गोलंदाजाचं. 2 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 2 बॉल आणि 5 धावा. काजाचा ठोका चुकवणारी मॅच. रंगतदार सामना. पहा प्रेशर आहे गोलंदाजावरती. युवराज याला आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमधील ड्रीम स्पेल आणि शेवटचे 2 बॉल मात्र अचूक हाताळावे. रोहन वरेकर जिथे आपल्याला पाहायला मिळतोय त्याला देखील आपल्या भात्यामधून एखादा चांगला स्ट्रोक अपेक्षित आहे. 2 चेंडू आणि त्या जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. एखादा मोठा स्ट्रोक गावडी संघ विजयी. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा पानेरी संघासाठी विजयाचं दार इथे खुलं करून जाईल का. शेवटचे 2 बॉल शिल्लक. ओहो काय बॉलिंग, लाजवाब. आता 1 बॉल आणि 5 धावांची गरज. आता मात्र पानेरी संघाच्या खेळाडूंची मात्र धडकन वाढली असेल. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज. रोहन वरेकर बाद झाला. आता शेवटचा बॉल. पाक क्रिकेट जर तर आणि नशिबाचा खेळ, कारण की एका चेंडूमध्ये षटकार जर आला तर गावडी संघ विजय होऊ शकतो. एका बॉलवरती जर चौकार आला तर पानेरी संघ विजय होऊ शकतो. परंतु युवराज हा सामना सहजासहजी सोडणार नाही, कारण की युवराज आता शेवटचा बॉल. 1 बॉल 5 धावांची गरज. सामना जर गावडी संघाला जिंकायचा असेल तर मात्र षटकार मारावा लागेल आणि पानेरी संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर युवराजला शेवटचा बॉल इथे मात्र ड्रीम स्पेल हाताळावा लागेल. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. प्रेक्षक वर्गाला विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या मॅच साठी, युवराज साठी, पानेरी टीमच्या संघर्षासाठी, दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. शेवटच्या बॉलवरती ते मात्र फटका फसलाय की काय. विजय पवार आणि सामना मात्र जिंकलाय टीम पानेरी 11. पानेरी या संघानं गावडी संघाच्या हातातील मात्र मॅच, हातातील तोंडचा घास इथे पळवलाय आणि संघ इथे जिंकलाय. टीम पानेरी 11 पानेरी. आई विठलाईचा आशीर्वाद मात्र या टीमला लाभलाय आणि पानेरी 11 पानेरी संघ आणि या मॅचचा हिरो अर्थातच युवराज ठरलाय या मॅचचा हिरो. चला लगेचच या आणि नेक्स्ट मॅच सुरुवात करा. हॅलो 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 थँक्यू डीजे. सामना थोडा चुरशीचा होता, सामना थोडा अतितटीचा होता. चला पानेरी टीम आपण लाईनअप करू, लगेच बाहेर या, कारण आम्हाला अजून सामने खेळवायचे आहेत. चला या सुफियान आणि युवराज आपण व्यासपीठावरती या संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि या 2 खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि 500 रुपयाचे कॅश प्राइज मुस्ताक कुरेशी साहेबांच्या माध्यमातून आले. पहा अगदी आज पानेरी 11 पानेरी या संघानं मात्र आणि राज कुरेशी साहेबांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज आले. चला ओव्हर टू द शैलेश सर. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्ले